नमस्कार उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. मराठी राजभाषा दिन, अर्थातच हा मराठी राजभाषा दिन काय आहे, तो का केला जातो, साजरा का केला जातो, कोण आहे ही व्यक्ती, हा फोटो कोणाचा आहे, असे बरेचसे प्रश्न इथे विद्यार्थ्यांना पडलेले. आणि मला वाटतं अगदी आपण सगळेच या बाबतीत अनभिज्ञ. सो मला तुम्ही सांगू शकता का की हा फोटो कोणाचा आहे? कोणाला माहिती आहे? मुलांपैकी निवेदन विभागातल्या लोकांना सोडून कोणाला माहिती आहे? वाय वी सेलिब्रेट मराठी राजभाषा दिन ऑन हुज बर्थडे? कुसुमाग्रज. दॅट्स राईट. म्हणजे आपल्या मुलांना कुसुमाग्रज तरी निदान मिळतं. कुसुमाग्रज म्हणजे यांचं नाव काय आहे? सो या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या काही कवितांना सादर करण्यासाठी आज निवेदन विभागाचे हे सगळे विद्यार्थिनी माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो आपण सर्वांना की जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे स्वागत करूया. आणि आजचा कार्यक्रम हा गप्पांचा कार्यक्रम असणार आहे, त्याच्यामुळे माझ्या बाजूला लक्ष्मी सरस्वती बसलेले आहेत, त्या माझ्याबरोबर आज निवेदन इथे करणार आहे. सो माझ्यासोबत आहे हास्या. सो हास्यासाठी जरा जोरदार टाळ्यांची. आणि प्रणाली. सो प्रणालीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. सो बेसिकली हास्य आणि प्रणाली हे सूत्रधार आहेत, सूत्रसंचालिक आहेत, आणि मी त्यांना एक दुवा म्हणून मदत करणार. सो हास्य, आय वुड लाईक टू कम टू यू फर्स्ट. बाय द वे, वाय वी आर स्पीकिंग इन इंग्लिश ऑन मराठी राजभाषा दिन, कारण आत्ताच्या लोकांना या भाषेत समजतं. सो निवेदनात आपण नेहमी सांगतो की ज्या भाषेत ऑडियन्सला समजतं त्या भाषेत ऑडियन्सला समजायचं. म्हणजे आपण काही मोबाईलला भ्रमणध्वनी वगैरे असं काही म्हणत नाही, बरोबर? मोबाईलला आपण सगळेच मोबाईल म्हणतो, त्याच्यामुळे मोबाईल म्हटल्यामुळे मराठीचा अपमान वगैरे आहे ही उगाच अस्मिता आपण नको पाळूया. आणि व्हेरी इम्पॉर्टंटली, मेनी ऑफ देम आर फ्रॉम इंग्लिश मीडियम, बट दे आर ट्राईंग टू अटेम्प्ट फॉर मराठी. आणि या अटेम्प्टसाठी पुन्हा एकदा जोरदार आहे. सो हास्य की म्हणजे आता कुसुमाग्रज असं म्हटलं, कुसुमाग्रज म्हणजे नक्की कोण आहे? त्यांचं खरं नाव काय? त्यांचं खरं नाव विष्णू वामनदास शिरवाडकर आहे. आणि त्यांनी कुसुमाग्रज हेच पेननेम का घेतलं, कारण त्यांच्या लहान बहिणीचं नाव हे कुसुम होतं आणि आग्रज म्हणजे मोठा भाऊ. क्या? सो कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ, कुसुमीचा अग्रज. ओके. सो मला वाटतं तुझा पण भाऊ आहे. ओके. छोटा. हां, छोटा आहे. सो लहान बहिणीचा मोठा भाऊ झाल्यानंतर तो अग्रज असतो. सो कुसुमाग्रज हे नाव. आता कुसुमाग्रजांविषयीची माहिती आपण ऐकली आहे आणि आता आपण पहिल्या टप्प्याकडे वळणार. प्रणाली, तुला काय सांगायचं आजच्या या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तू कोणाची ओळख करू? सगळ्यांना माझा नमस्कार आणि सुप्रभात. माझं नाव प्रणाली भावडे. तर मराठी भाषा दिन, मराठी अशी भाषा आहे जी खूप वेगवेगळ्या प्रकारात बोलली जाते आणि त्याचे 42 बोली आहेत, 42 बोली आहेत. आणि त्याच्यापैकी सर्वात जास्त लोकांना माहिती आहे ती म्हणजे कोकणी, मालवणी, खानदेशी, चिपळूणची भाषा. या अशा खूप भाषा आहेत ज्या लोकांना माहिती आहेत. आणि ह्या भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे आणि आपले जे पूर्वज होते तेव्हापासून ही भाषा आहे. तर मला खूप अभिमान वाटतं की मी या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट झालेली आहे. थँक्यू. सो प्रणालीने खूप छान इन्फॉर्मेशन दिली. आपल्याला माहिती आहे का मराठी भाषा ही 42 प्रकारे बोलली जाते आणि ही माहिती गोळा करणं, ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, याच्यासाठी या विद्यार्थी मित्रांसाठी जरा जोरदार टाळ्या. सो मला वाटतं आता आपण पहिल्या कवयित्रीचं इथे इंट्रोडक्शन करूया. ॲक्च्युली दे आर नॉट दी पोएट, म्हणजे कविता या कुसुमाग्रजांच्या आहेत, काही बाहेरच्या पण आहेत. पण पहिली जी कविता आता इथे सादर करणार आहे, मला वाटतं नमिता हो सर. प्रेझेंट आहे. सो नमिताबद्दल तू बोललास की मी विचारू तुझ्याबद्दल? बरं, काय हरकत नाही. सो नमिता, तुम्ही काय करता? म्हणजे तुमच्याविषयी थोडीशी माहिती ऐकायला आम्हाला आवडेल. सर, मी स्कूलमध्ये ॲज ए IT टीचर म्हणून काम करते आहे. माझ्या शाळेचं नाव आहे KVK घाटकोपर सार्वजनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲट घाटकोपर. क्या बात आहे. सो IT म्हणजे संगणकाच्या समोर बसून असं कीबोर्ड वगैरे ऑपरेट करणारी माणसं एवढं उत्तम बोलू शकतात, त्या उत्तम ट्रेकिंग करतात. आणि आज कुसुमाग्रज म्हणजे आज त्यांची कोणती कविता सादर करणार? सर, प्रेम कर भिल्लासारखं. क्या बात आहे. सो ही कविता कोणी ऐकली तुमच्यापैकी? प्रेम कर भिल्लासारखं. वा, एकच दुसरे तरी आहे ज्यांनी ही कविता ऐकली आहे. सो प्रेम कर भिल्लासारखं म्हणजे एक अशी सुंदर स्टोरी आहे की सो मेनी टाइम्स, म्हणजे तुम्ही पण आठवा आणि मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात हसणार आहे
की तुमचं पहिला प्रियकर किंवा पहिली प्रेयसी कोण होती आणि तीच तुमची पत्नी आहे का किंवा पती आहे का, इफ यू आर लव्ह मॅरिड. इफ नॉट, जस्ट रिकलेक्ट दॅट पर्सन आणि रिकलेक्ट दोज मेमरीज, त्या आठवणी जाग्या करा. आणि ते सांगायचं राहून गेलं तर बरीचशी मंडळी अशी न सांगता थकतात. आम्ही आमची कबुली दिली आणि आमच्या प्रेयसीने आम्हाला होकार दिला आणि आम्ही लग्न पण केलं, प्रेमविवाह अगदी 20व्या वर्षात. सो ही कबुली देणं, हे सांगणं खूप महत्त्वाचं असतं. कुसुमाग्रजांची खूप छान कविता नमिता आता इथे सादर करते. तर मला वाटतं नमिताची आता आपण कविता ऐकूया. नमितासाठी जरा जोरदार टाळ्या. कुसुमाग्रजांची कविता आहे. या कवितेमध्ये कुसुमाग्रज एक आपली भावना व्यक्त करत आहेत. भावना व्यक्त करतात म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाबद्दलची भावना व्यक्त करता येत नाही आहे, तर त्यांनी कशी व्यक्त करावी प्रेमाबद्दलची भावना आपली समोरच्या व्यक्तीला, याचा एक छोटासा उदाहरण म्हणून त्यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि त्याचं सादरीकरण मी करते आहे. प्रथमतः सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम कर भिल्लासारखं. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. बस यार, बहुत हो गया ये इतना सब, ये ओल्ड जमाने का है. क्यों भाई, जो है वो सामने आके बोल दे. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळ्यासारखा नजरेत नजर घालून पहा, जाळ्यासारखा नजरेत नजर घालून पहा. सांग तिला रे, सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. बोल दे भाई अभी क्या है, हो गया, तुझ्यामध्येच एक माझं स्वर्ग आहे, हे सांगून टाक तिला. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. हे शेवाळलेले शब्द, यमक, हे पूर्वीच्या जमान्यात होतं, अभी नाही. डांबरी सडकेवर इंद्रधनु बांधतील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. काय होईल तू तिला सांगशील तेव्हा ती ऑकवर्ड फील करेल की ह्याने मला विचारलं, पण काय होणार आहे, ती जास्तीत जास्त 12 महिने वाट बघेल. त्याच्यानंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. ती एकदा तर तुला हाव तरी म्हणेल किंवा नाही तरी म्हणेल, पण शेवटी 12 महिन्यानंतर काय होईल, तिचंही लग्न होईल आणि तुझंही लग्न होईलच ना. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांमध्ये पोहोचलेलं, मातीमधून उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, बुरजावरती झेंड्यांसारखा फडकू नकोस. म्हणजे काय, हे शब्द बिब्द आहेत ना, नको आहेत आता. तू जा सामने बोल दे भाई, जो है वो बोल दे. नाहीतर काय होणार आहे, तू धुक्यांमध्ये ढगांसारखा फिरत बसशील आणि बुरजावर कसा झेंडा आपण रोवतो ना, तसा तू फक्त फडकत बसशील. बोल दे, सामने जा और इसको बोल दे भाई. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. थँक्यू. सो व्हेरी नाईसली प्रेझेंटेड नमिता, की खूप छान. म्हणजे तू कविता वाचली नाहीस, तू ती कविता जगली आहेस आणि खूप छान. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आवडली ना. ओके, सो तुम्ही खूप लहान आहात, पण जी मोठी मंडळी आहे आणि सांगायचं राहून गेलं त्यांनी आता सांगायला हरकत नाही, बरोबर ना. सो आता आपण पुढच्या टॉपिककडे वळणार. पुन्हा एकदा आपण हास्य कुसुमाग्रजांकडे येणार. व्हॉट इज हिज कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं काय योगदान होतं मराठीसाठी आणि
त्यांच्याच वाढदिवसाला मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो? व्हॉट स्पेशली हॅज मराठी? तुम्हाला माहिती आहे का की कुसुमाग्रजांनी 16 व्हॉल्यूम्स ऑफ पोयम, 3 नॉव्हल्स आणि 8 व्हॉल्यूम ऑफ शॉर्ट स्टोरीज, 7 व्हॉल्यूम्स ऑफ एसे आणि 18 प्लेज म्हणजे 18 नाटक लिहिले आहे. त्याच्यामधून एका नाटकाला पद्मभूषण हे अवॉर्ड सुद्धा भेटलेलं लिटरेचर आणि एज्युकेशनच्या डिपार्टमेंटमध्ये. तेच नाटकाचं अभिवाचन आता कल्पना मॅम तुमच्यासाठी करणार आहे. क्या बात आहे. सो या माणसाला पद्मभूषण मिळालेलं आहे आणि त्यांचं गाजलेलं नाटक नटसम्राट, टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. सो लेट्स एन्जॉय सेम. कल्पना मॅडमसाठी जरा जोरदार टाळ्या. कल्पना मॅडम, गाणं किंवा कविता सादर करण्या अगोदर मला तुमच्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. तुमचा परिचय द्या थोडक्यात आणि सांगा. नमस्कार, मी कल्पना सामनेरकर, रिटायर्ड शिक्षिका. KVK शाळेतून 2020मध्ये मी रिटायर्ड झाले, ज्या शाळेत आज नमिता काम करते. आणि आजचा हा दिवस मी सरांचे खूप आभार मानते की आमच्या शाळेमध्ये हा दिवस जेव्हा साजरा केला जायचा त्यावेळी त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असायची. तर आता रिटायर्ड झाल्यानंतर गेल्या वर्ष तर घरीच होते सगळे, पण आता नव्याने परत मला इथे एक आज माझ्या KVK शाळेची आज आठवण करून दिली आणि इथे जरा तोच सगळा माहोल दिसल्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी तुमचे खूप खूप आभारी. धन्यवाद. सो आता तुम्ही कुसुमाग्रजांचं सादरीकरण नटसम्राट. हो. सो जरा जोरदार टाळ्यांनी कल्पना मॅडमचा पुरस्कार. कविवर्य सूर्य कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा. आणि आज मराठी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे मी नटसम्राट नाटकाचं अभिवाचन करायला का घेतलं तर हे नाटक माझं थोडंसं जिव्हाळ्याचं आहे. कुठेतरी याचे धागेदोरे थोडेफार का होईना ऐकलेले, अनुभवलेले, पाहिलेले असे वाटतात. ते कदाचित वयाच्या हिशोबाने असेल, म्हणूनही असेल. तर हे थोडंसं जिव्हाळ्याचं वाटलं आणि मला बऱ्याचदा असं वाटलं की खूप कविता माझ्या त्यांच्या वाचनासाठी घ्याव्यात असं वाटलं. परंतु पुन्हा या तुमच्या कारणाने सर मी हे नाटक पूर्णपणे वाचलं, 2 दिवसात वाचलं आणि त्यातून मग आज त्या कोणता भाग आपण अभिवाचनासाठी घ्यायचा याचा छोटासा प्रयत्न करते. मी हा जो भाग घेतलेला आहे आप्पासाहेब आणि त्यांची नात, त्याच्यामध्ये ठमी म्हटलेलं आहे पण तिचं खरं नाव सुहास आहे. तर या दोघांमधला जो संवाद आहे आणि त्यामध्ये येणारी त्यांची थोडी ठमीची आई शारदा यांचा पण त्यामध्ये थोडासा भाग आहे. आप्पा. मग ऐक तर, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. ओन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणतं पाणी दे. आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणतं पाणी दे. माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे, फक्त तुझा पापा दे. सुहास हसत दूर पळते, नाही जा मी नाही. आप्पा. अगं अगं म्हणते दे दे. सुहास लांबूनच. आमचं सगळं कुठे ऐकलं तुम्ही? आधी मोठा आवाज काढून दाखवा. आप्पा. नाही, आधी पापा. सुहास. नाही, आधी आवाज. आप्पा. थांब कार्टे. तिच्या मागे धावतात. दोघांची शिवाशिवी चालू होते. ती चालू असताना तार स्वरात ढालगज गदडी मला फसवते. भामटी चोरटी. दोघांचे आरडाओरड, हसणे, किंचाळणे आणि धावपळ चालू असतानाच शारदा अकस्मात आत येते. संतापाने फणफणलेली. शारदा ओरडते, खबरदार माझ्या मुलीला अशा वेडेवाकड्या शिव्या द्याल तर. आप्पा आणि सुहास
जागच्या जागी थिजून उभे राहतात. सुहास एखाद्या भयभीत सशासारखी कोपऱ्यातून आईकडे पाहते. आप्पांची नजर गोंधळलेली आहे. काही क्षण लक्षातच येत नसल्याप्रमाणे. शारदा, माझी मुलगी काही रस्त्यावर पडली नाही तिला चोरटी आणि भामटी म्हणायला. आप्पा चाचण, पण सुनबाई मी. शारदा, 100दा सांगितलं तुम्हाला, जर कुणाशी बोलायचं असेल तर शुद्ध बोलत जा. अष्टोप्रहर अशी आरडाओरड आणि शिवीगाळ करायची नाही इथं. सुहास रडकुंडीला दिला येऊन, आई नाही ग, ते शिव्या देत नव्हते मला. मीच सांगितलं होतं आजोबांना मोठा आवाज काढून दाखवा म्हणून. शारदा, बस झालं, तूही त्यांच्या नादानं वाभरट व्हायला लागली आहेस. तुला कितीदा सांगितलं की या खोलीत यायचं नाही म्हणून. कशाला आलीस इथे तडफडायला? सुहास, इथं यायचं नाही? शारदा, नाही यायचं, बजावून सांगते. पुन्हा या खोलीत पाय टाकलास तर डाग देईन पायाला. मोठा आवाज काढायला सांगितला म्हणे. माझ्या डोक्याचे तुकडे व्हायला लागले आहेत तो आवाज ऐकून. डॉक्टरांनी सांगितलंय मला शांतपणानं विश्रांती घ्या म्हणून. आणि हा शांतपणा आणि ही विश्रांती? घरात राहून वनवास झालाय. उठल्या सुटल्या सर्वांना शिव्या घालायच्या. थोडं बिनसलं, उशीर झाला की आरडाओरड करून घर डोक्यावर घ्यायचं. वेळी अवेळी नाटकातली भाषणं म्हणून कान पिटवायची. शिष्टाचार नाही, सौजन्य नाही, सभ्यता नाही. हे काय घर आहे की नाटक मंडळीतल्या उडाणटप्पू लोकांची धर्मशाळा आहे? आपण कोणत्या वस्तीत राहतो आहोत? अवतीभोवती कोणाची बिराडं आहेत? आपल्या घराची जगातली प्रतिष्ठा काय आहे? कसलाही विचार करायचा नाही. आता हे सारं असह्य झालंय मला. त्यांना आल्यावर सांगते, एकतर मला तरी घरात ठेवा, नाहीतर यांना तरी. सुहास रडत, आई माझ्यावर रागव, मला मार हवं तर, पण माझ्या आजोबांवर रागवू नकोस आई. शारदा, मोठी आलीस मला शहाणपणा शिकवायला. तुला सुद्धा माझ्यापासून मुद्दाम दूर ओढली त्यांनी. आप्पा क्षीणपणाने, माझ्यापासून दूर ओढली? शारदा, हो तुम्ही. सगळं वळण मला समजतंय. चल ग. सुहासला खसखस ओढते. पुन्हा त्या खोलीत पाय टाक, मग बघते. शारदा सुहासला घेऊन जाते. ओढत भरपटत आत. जाताना ते आजोबा 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 किंचाळते. प्रकाश मंदावत जातो. खरंच कुठेतरी तुम्हाला तुमच्या आजी आजोबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सो मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, तुमच्यापैकी लहान मुलांपैकी किती जणांचे आजी आजोबा तुमच्या सोबत राहतात? आजी आजोबा सोबत राहतात तुमच्या? ओके, 1 2 3 4 5 6 जण तरी आहेत. ओके, वा, छान. सो या सगळ्या लहान मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या, कारण यांच्यासारखं नशीबवान कोणी नाही. आजकाल मी बऱ्याच पालकांच्या संपर्कात येतो आणि त्यांच्याशी बोलणं होतं आणि बरीचशी मुलं कुठेतरी स्पेशल चाइल्ड बनण्याच्या प्रवासाकडे चालली. याचं कारणच हे आहे, बोलणं होत नाही. आई बाबा पैसे कमवण्यासाठी दोघंही नोकरीला जात आहेत आणि घरी मुलं मोबाईल आणि टी व्ही बघते, रममाण होत आहेत. बोलायला कोणीच नाही, फक्त ऐकायचं. प्रत्युत्तर कोणाकडून येणार? आणि हे प्रत्युत्तर हवं असेल तर घरात आजी आजोबा असणं खूप गरजेचं आहे. म्हणून खूप छान कविता आणि खूप छान उतारा नटसम्राट या नाटकातला आपण वाचला. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. प्रणाली, तुम्हाला तुझ्याकडे यायचं आहे. सो कुसुमाग्रजांच्या वेगवेगळ्या पैलू म्हणजे प्रेम कर भिल्लासारखं एवढं रोमॅन्टिक लिहिल्यानंतर एवढं गंभीर सुद्धा ते लिहित आहे. सो ही वॉज ऑलराऊंडर पर्सन. सो टेल अस अबाउट हिम. काय कॉन्ट्रीब्यूट केलं होतं त्यांनी साहित्य व्यतिरिक्त? म्हणजे त्यांनी कविता लेखन, त्यांनी स्क्रीन प्लेही केला होता. तर मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते की त्यांचं जे आयुष्य होतं त्यांनी त्याच्यामध्ये काय काय केलं ते मी तुम्हाला थोडंसं सांगते. तर कुसुमाग्रजांचं जे आयुष्य होतं ना, तेव्हा ते स्टुडंट होते, म्हणजे 10वी 12वीचे जेव्हा ते स्टुडंट होते ना, तेव्हापासूनच त्यांचं करिअर स्टार्ट झालेलं.
त्यांनी रत्नाकर मॅगझिनमध्ये त्यांनी लहानपणापासून जेवढी पण त्यांनी स्वतःहून कविता लिहिली होती ती सगळी त्यांना दिली होती. आणि त्यांनी नवा मालव म्हणून 1933मध्ये त्यांनी तिकडे काम चालू केलं. त्याच्यानंतर त्यांनी परत 1936मध्ये गोदावरी सिनेटून LTD इकडे पण त्यांनी काम केलं. त्यांनी एक स्क्रीन प्लेही दिला होता. त्याची मूवी पण आहे सती त्रिलोचना. त्याच्यामध्ये त्यांनी एक रोलही प्ले केला होता. त्याचं नाव होतं लॉर्ड लक्ष्मण. पण ती जी मूवी होती ना तिला सक्सेस नाही भेटली. आणि तुम्ही हे सगळं ऐकूनच तुम्ही विचार करू शकता की त्यांचे जे आयुष्य होतं, त्यांनी जे हे सगळं केलं होतं, त्यांना किती मेहनत त्यांनी घेतली असणार. त्यांच्या आयुष्यात खूप उतार चढाव आले. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण इकडे 27 फेब्रुवारीला त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतो. पण कोणाला माहिती आहे का की ते आपल्या जगाला, आपल्या सगळ्या मराठी माणसांना कधी सोडून गेलेले? कोणाला माहिती आहे का? 10 मार्च 1999. आणि त्यांची म्हणजे जन्माची तारीख माहिती, पण त्यांचा जन्माचा वर्ष होता 1902. म्हणजे ते जेव्हा आपल्याला सोडून गेले तेव्हा त्यांचं वय 87 इयर्स होतं. क्या बात आहे. सो 87 वर्षाच्या या परिक्रमेत कुसुमाग्रजांनी बरंच काही केलं. लवकरच आपण पुढच्या टप्प्याकडे येतो. धन्यवाद. नमस्कार. आणि पुढच्या टप्प्यात म्हणजे कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रणाली, खूप छान सांगितलंस तू कुसुमाग्रज आणि त्यांच्या जर्नीबद्दल. सो नाव हू इज गोइंग टू टॉक आणि कोण प्रेझेंट करणार? तर आता मी जे त्यांच्या करिअरचं स्ट्रगल सगळं सांगितलं होतं फर्स्ट पार्टमध्ये, तर त्याच्याशीच रिलेटेड एक कुसुमाग्रजांनी कविता लिहिलेली. त्याचं नाव होतं कणा. तर मी आर्या दीदीला विचारते की ती कविता प्रस्तुत करणार. पण त्याच्या आधी मी आर्या दीदीला विचारेन की तू आता करंटली काय करतेस? मी आता 11वीची विद्यार्थी आहे आणि मी SIS सायन या कॉलेजमध्ये शिकते आहे. म्हणजे तू इंग्लिश मीडियमच्या कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये हे करून सुद्धा तू एक मराठी कविता सादर करणार आहे आणि तसं तू स्टार्ट करू शकतेस. धन्यवाद. माझं नाव आर्या विजय परब आहे आणि मी कणा ही कविता सादर करणार आहे कुसुमाग्रजांची म्हणजेच V.वा. शिरवाडकर यांची. तर या कवितेत कवीने नायकाचा सारा संसार उद्ध्वस्त झालेला असतानाही नायक जगावेळा कसा वागतो याचे चित्रण या कवितेत केले आहे. तर मी सुरू करते. कणा. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी? ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी? कपडे होते कडदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल दिसली होते नव्हते सारे नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. सो दिस हॅपन्स. म्हणजे विद्यार्थी कधी कधी संगीत शिकण्यासाठी इथे येतात, पण कधी कधी असं होतं की आपल्याला खूप वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी करावं, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं, आणि मग त्यांना हवा असतो तो कॉन्फिडन्स, आणि त्या एका कॉन्फिडन्ससाठी आवाजमध्ये ते येतात. आणि आय हॅव सीन आर्या बिफोर शी हॅज जॉईन्ड आवाज, अँड व्हेरी कॉन्फिडेंटली, व्हेरी प्लेझंटली शी इज डुईंग ऑल दिस. सो पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असं सरांना कोणी सांगितलं ना तर तो पाठीवरचा हात ऑटोमॅटिकली जातो. ते आम्हाला सर लोकांना माहिती असतं. सो हे एन्करेजमेंट मिळण्यासाठीच आवाजचं हे सेंटर आपण सुरू केलेलं आहे. आणि असं लेट्स कम बॅक ऑन द ट्रॅक वन्स अगेन. कुसुमाग्रजांच्या शिक्षणाविषयी किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाविषयी तुला आणखी काय सांगायला आवडेल? कुसुमाग्रज फक्त कवी नव्हते, त्यांनी फ्रीडम वगैरेसाठी सुद्धा खूप कॉन्ट्रीब्युशन केलेलं. इवन बेसिकली टू स्पीक आदिवासी जी कम्युनिटी होती त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं. कुसुमाग्रज
प्रतिष्ठान म्हणून त्यांनी एक ऑर्गनायझेशन स्टार्ट केलेली. तिथे एज्युकेशन, लहान मुलांसाठी त्यांनी लायब्ररीज ओपन केलेल्या. बेसिकली आदिवासी लोकांसाठी त्यांनी खूप काम केलेलं. मीन्स बेसिकली एज्युकेशन, लोकांना एज्युकेशन भेटलं पाहिजे, फक्त मराठीबद्दल नाही तर दुसऱ्या लँग्वेजबद्दल. आज फक्त आपण कुसुमाग्रज ह्यांचंच नाही करत आहोत. आपल्याकडे आपली एक फ्रेंड आली आहे जी अभंग सादर करणार आहे, 2 सुंदर अभंग सादर करणार आहे. सो आय वुड लाईक टू नो योर नेम अँड व्हॉट यू आर गोइंग टू प्रेझेंट. या सो इनके बारे में मैं बताना चाहूँगा. मराठी से हिंदी में बात कर रहा हूँ क्योंकि वो मराठी है नहीं भाषा से, लेकिन वो दिल से मराठी है. और महाराष्ट्र में रहते तो मराठी तो सो महाराष्ट्रियन है. और प्रिशद जैन ऐसे उनका नाम है. और बहुत जैन कम्युनिटी और महावीर जैन बहुत ही बड़ी कम्युनिटी है. और आज प्रिशा से मिल लो क्योंकि वो जैन कम्युनिटी के आगे जाकर एक बहुत बड़ी सेलिब्रिटी होने वाली है. क्योंकि द वे शी इज ग्रोइंग इन आवाज, आय कैन सी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने. शी इज व्हेरी डाउन टू अर्थ, शी इज व्हेरी प्लीजेंट और बहुत बातें करती है. और जब क्लासेस में हम लोग एक साथ रहते हैं सो खूप मजा येते. आणि आय रिअली अप्रिशिएट प्रिशा की तू एक मराठी कविता प्रेझेंट करते. आणि येस, आपण सगळे मराठी आहोत आणि आज तू संतवाणी छान प्रेझेंट करणार आहे. सो जरा प्रिशासाठी जोरदार टाळ्या वाजवा. नमस्कार. संत कृपा झाली. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारती उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवर, जनार्दन एकनाथ, खांब दिदला भागवत, तुका झालेचे कळस, भजन करा सावकाश, वाहिली मने फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा, भेटी लागी जीवा. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाची भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. भेटी लागी जीवा, लागेलीसे आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तसे माझे मन वाट पाहते. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाट पंढरीची, भुके दिवा बाळ अति शोक करी, पाहत असे वाट पुरी माऊलीची. तुका म्हणे मुझे लागलीसे भूक, थाऊनी श्रीमुख दावी देवा, थाऊनी श्रीमुख दावी देवा. धन्यवाद. सुंदर प्रयत्न होता आणि खूप छान जमलंय तुला. सो थँक्यू सो मच. हास्या, लेट्स कम बॅक टू द टॉपिक अगेन. सो आणखी म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही खूप छान एक्सप्लोअर केले विष्णू वामन शिरवाडकर यांना. तर तुला आणखीन काय सांगायला आवडेल? जसं मी पहिले बोलले की त्यांनी फ्रीडम फायटिंग वगैरेसाठी खूप कॉन्ट्रीब्युशन केलेलं. त्यांचं एक लिरिक्सचं कलेक्शन आहे विशाखा म्हणून. त्याच्यामुळे एक पूर्ण जनरेशन, आपले इंडियाची पूर्ण जनरेशन फ्रीडम फायटिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला तयार झालेली. 20 वर्षाचे असताना त्यांनी शूद्र ही कम्युनिटी आहे त्यांच्याबद्दल खूप अजूनसुद्धा त्यांच्याबद्दल खूप वाईट बोललं जातं. त्यांच्या अगेन्स्ट, त्यांच्यासोबत जी व्हायलन्स व्हायची त्याच्या अगेन्स्ट ते उभे राहिलेले. नाशिकमध्ये एका मंदिरामध्ये आपल्याला त्या लोकांना जायला नाही द्यायचे किंवा फ्रीडमच्या वेळी आपल्याला पण जायला नाही द्यायचे. तेव्हा सत्याग्रह मुवमेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं. एवढं सगळं त्यांनी आपल्या फ्रीडमसाठी त्यांनी पार्टिसिपेट केलेलं. तशीच एक कविता आहे, मीन्स आय गेस किती वर्ष झाली ते सर तुम्हाला सांगतील आपल्या फ्रीडमला. तरीसुद्धा आपली स्वतंत्र देवी आहे, तिची एक विनवणी आहे, ती सर तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. ओके. सो स्वातंत्र्य म्हणजे काय आणि भारत माता स्वतः आपल्या शब्दात ती कशी मांडली. कुसुमाग्रजांची खूप छान कविता आहे, स्वातंत्र्य देवतेची विनवणी. आणि मला वाटतं ती 50 वर्षांचं असताना 50 वर्ष पूर्ण झाल्यावर लिहिली होती त्यांनी. सो यू कॅन टेल मोर अबाउट द सेम. स्वातंत्र्य देवीची विनवणी म्हणजे स्वातंत्र्य आपल्या देशात 2 प्रकार आहे. म्हणजे आपल्याला देश स्वातंत्र्य झाला हा 15 ऑगस्ट 1947 आणि आपण एक गणतंत्र दिवस 26 जानेवारी बनवतो.
म्हणजे आपण जॉग्राफिकली 15 ऑगस्टला हे झालो आणि 26 जानेवारी जो आपण रिपब्लिकन डे म्हणून मनवतो त्या दिवशी व्यक्तींना आपल्या देशात स्वातंत्र्यता मिळाली. म्हणजे ज्या दिवस आपण संविधान स्वीकारलं, आपण नागरिक म्हणून सगळ्यांनी आपण भारतीय नागरिक म्हणून तो स्वीकारला. तसंच जसं हास्य मॅडमनी सांगितलं की ते सामाजिक क्रांतीमध्ये त्यांचा भाग होता. 1947 मला वाटतं काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतलेला. आणि समानता म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्य उद्देशावर आपला देश चालतो. तर स्वातंत्र्यासाठी त्यांनी एक कविता लिहिलेली आणि आज आपण 75 मध्ये आहे म्हणजे 75. अजून 25 वर्षात पण त्यांनी जे लिहिलेलं ते अजून पण आपल्याला लागू पडतं. तर मी आपल्याला समोर सादर करतो स्वातंत्र्य देवीची विनवणी. 50ची उमर गाठली, आता आपण बोललो पाहिजे 75ची उमर गाठली. अभिवादन मज करू नका, आपण अभिवादन नका करू. म्हणजे स्वातंत्र्य देवी म्हणते आपल्याला की अभिवादन नका करू, मी हात जोडून विनवणी करते, वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचे दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हांकडे. म्हणजे आपल्या देशामध्ये खूप मोठे मोठे वीर येऊन गेले. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, व्हिएतनाममध्ये त्यांचा पुतळा बनलेला, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचा पुतळा बनलेला आहे. पण त्यांचं शौर्य हे आपल्या अनुसरायला पाहिजे. तसं काळोखाच्या करुण पूजन भोगाडाचे व्रत करू नका. म्हणजे त्या पुत्रांनी काळोखामध्ये न जाता आपलं कार्य केलं पाहिजे. अज्ञानाच्या गाळ्यात माळा अभिमानाचे घालू नका. अंधपुताचे उजाट कोटरी दिवा भीतसून जळू नका. म्हणजे जसं आपले कुसुमाग्रजांनी एज्युकेशनमध्ये काम केलं तसं अज्ञान जर घालवायचं असेल तर आपल्याला एज्युकेशन जास्तीत जास्त प्रमाणात जागृती आणण्यासाठी घेतलं पाहिजे असं स्वातंत्र्य देवीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. जुनाट पाणी गाळून पल्लवी नवी फूट हे ध्यान धरा. म्हणजे जुनं सोडा आणि नवीन स्वीकारा. 21व्या शतकासमोर 16व्या वास्तवा रडू नका. म्हणजे 16व्या इतिहासामधल्या त्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपण झगडत बसतो. पण आज 21वा शतक आहे, आपण पुढे जाऊन आपल्या देशाच्या विकासाच्या गोष्टीसाठी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा ध्येय आहे, ध्येय असा. म्हणजे काही लोक पगार घेतात पण काम करत नाही. तर त्या लोकांसाठी की हा देश जो आहे, जर तुम्ही पगार घेता देशाचा तर तुम्हाला काम केलं पाहिजे. करतील दुसरे बघतील तिसरे असं सांगून सुटू नका. जनसेवेस असेच कचेरी ती डाकूची नसे गुहा. म्हणजे जनसेवा ही डाकूची गुहा नसली पाहिजे. मेजल खालून मेजल वरून, मेजल खालून मेजल वरून द्रव्य कुणाचे लुटू नका. म्हणजे वरून पण नका घेऊ आणि खालून पण नका घेऊ. पैसे तुम्ही कष्टाचेच घ्या. बोटत पुतळे पटापटावर ही थोरांची विटंबना. म्हणजे पुतळे बांधले पाहिजे, त्यामुळे आपल्याला पण त्याची विटंबना नाही झाली पाहिजे ह्याची जनजागृती आपण केली पाहिजे. आणि जर पुतळे बांधले असेल तर त्याचं संरक्षण पण आपण करायसाठी प्रयत्न केला पाहिजे. कणभर त्यांचे मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. म्हणजे त्यांचं अनुसरण करणं, ते पुतळे ह्याला विचारतात की अनुसरण करणं, ते बघण्यासाठी नाही. ते पुतळे आपल्यामध्ये जो शौर्य, त्यांचं जे कर्तृत्व आहे ते आपल्यामध्ये येण्यासाठी पुतळे लावले जातात. पण आजकाल तो थोडे वेगळ्या पद्धतीने पुतळे शोषा म्हणजे आमचं नाव होण्यासाठी लावलं जातं. पण त्या शौर्यासाठी पुतळे लावले पाहिजेत आणि ते आपण अनुसरण केलं पाहिजे. सत्ता तारक साधू असे पण सुलई मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. म्हणजे मंदिरामध्ये मदिरा घेऊन अशी प्रतिज्ञा करू नका कोणी. प्रकाश पेरे आपुल्या भोवती दिव्या दिव्याने पेटत असत. म्हणजे एक एक करून आपण जर दिवा पेटवला तर आपण देशाचा विकास करू शकतो. इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंकाचे पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता, संत वाक्य सदा स्मरा. आपली संतांची वाणी आहे, संतांचा देश आहे. भलापणाचं कार्य उगवता कुठे त्यावर भुंकू नका. भलेपणाचं कार्य उगवता कुठे त्यावर भुंकू नका. 50ची उमर गाठली अभिवादन मच करू नका.
मीच विनवते हात जोडली, वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. धन्यवाद. सो कुसुमाग्रजांच्या या कवितेत ना नुसतं 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला ट्राय कलर घातले किंवा नुसता तिरंगा आपल्या छातीवर लावला म्हणून आपण देशभक्त होतो असं नाही. भारत मातेला काय अपेक्षित आहे? आपलं चांगलं वागणं अपेक्षित आहे. आणि हे फक्त 2च दिवस भारत मातेचे नसतात, संपूर्ण दिवस 365 दिवसाची परिक्रमा ही भारत मातेची असते. मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एवढं जरी समजलं ना तरी पुष्कळ आहे. आणि हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याच्या मागचा हेतू सफळ झाला असे मी म्हणेन. कुसुमाग्रज मलाही माहिती नव्हती, त्याही पेक्षा माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत ते पोहोचवले. आणि ही ताकद असते विद्यार्थ्यांची आणि शिक्षकासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी. तो नेहमी शिकत असतो. टू कन्क्लूड द लास्ट पोएम ऑफ दिस स्पेशल प्रोग्राम, मला समजलेले कुसुमाग्रज असं या कार्यक्रमाचं टायटल आम्ही ठेवलं होतं. तर या कुसुमाग्रजांबद्दल कधी प्रेमाच्या गप्पा झाल्या, कधी नटसम्राटांचा उतारा झाला, कण्यानं आपण अनुभवली की ती ताठरता, ती क्षमता काय असायला. या दोघींनी खूप छान इन्फॉर्मेशन दिली. प्रिशाने छान संतवाणी सादर केली आणि तुम्ही सुद्धा भारत मातेची विनवणी या ठिकाणी साकारल्यानंतर आता आपण रामनाथकडे जातोय. सो क्लायमॅक्स क्या रहेगा फिल्म? तर आतापर्यंत आपण कुसुमाग्रजांची किंवा संतवाणी आपण वेगळ्या प्रकारचे ऐकले. प्रेमाचे ऐकली आहे, दुःखाचे ऐकली आहे, परत इमोशन्सवाले आपण सगळं ऐकलं आहे. पण आता एक सस्पेन्सची जी कविता आहे जी कुसुमाग्रजांनीच लिहिली आहे, म्हणजे बुद्धीवर रिलेटेड ती कविता आहे. म्हणजे ते कसं क्रिएट केलं आहे ही कविता सादर करण्यासाठी मी रामदादाला इन्व्हाइट करेन. तर रामदादा पहिले तुझं थोडंसं सांग. ओके, सो दिस पोएम इज लिटिल हार्ड, कारण मी ही कविता यापूर्वी ऐकली आहे. तर या कवितेच्या मागचा आशय आणि त्या कवितेच्या मागच्या भावना मला रामनाथ तू सांगणार की डायरेक्टली कविता बोल? डायरेक्टली कविता. बरं, मग बुद्धिबळ असं तिला म्हणायचं होतं. चेस आपण नेहमी खेळतो ना, आणि चेसमध्ये कधी कोणाला कोण कसं मारेल सांगता येत नाही. सो राजाला सुद्धा एका घराने प्यादी सुद्धा शव देऊ शकते. सो ही कहाणी एका बिशपची आहे. बिशप म्हणजे उंट, बुद्धिबळातला एक सोंगटी आहे जो तिरपा चालतो. आणि असं म्हणतात की आपली चाल ही नेहमी सरळ असावी. वी शुड ऑलवेज गो विथ अ स्ट्रेट लाईन, म्हणजे सरळ मार्गाने चाला, तिरप्याने चालू नये. सो असं तिरपं चालणं ज्याचं असतं तो उंट असतो. आणि उंटासारखा अजून कोण तिरपे चालते तर ती असते राजाची राणी. तर त्या राणीला तो अधिकार दिलेला असतो की राणी काही असते, म्हणजे बायकांचंच राज्य आहे. त्याच्यामुळे ती सरळ पण जाऊ शकते, तिरपी पण जाऊ शकते. राजा बिचारा फार तर फार एक घर उडी मारू शकतो, एकच घर, आणि तो आपल्या जागेवर शांत उभा असतो आणि म्हणून तो राजा असतो. हे जो चंचलपणा आहे ना हा स्त्रियांमध्ये पहिल्यापासून आहे. मुलगी म्हटल्यानंतर ते बबली कॅरेक्टर वगैरे असं आपण म्हणतो ना. आणि त्याच्यामुळे संस्कृतीने, हिंदू संस्कृतीमध्ये हे सगळे बांध घालण्याचे प्रकार होते. आपण त्याला खूप वाईट पद्धतीने प्रेझेंट केलं, पण ही संस्कृती पॉझिटिव्ह अँगलने जर समजून घेतली तर स्त्रियांना हे आभूषण, हे अलंकार का दिले याच्यामागे काही कारण आहे. सो तिने चांगलं ऐकायला पाहिजे म्हणून तिचे कान टोचले आणि तिला कानात घालायला लावले. तिने चांगल्या पदार्थांचं म्हणजे सुगंधच तिच्या आयुष्यात यावा म्हणून तिचं नाक टोचलं. तिची पावलं चुकीची पडू नये म्हणून तिच्या पायात जोडवी घातली गेली. तिचे हात काम करत असताना कुठल्याही वाईट काम तिच्या हातून घडू नये म्हणून त्या दोन्ही हातांमध्ये बांगड्या घातल्या. आणि तिच्याकडे बघितल्यानंतर कोणीही वाईट नजरेने बघू नये म्हणून तिला सौभाग्याचं कुंकू दिलं. मग पुरुष मंडळींना काय असतं, शर्ट पॅन्ट घातलं, घड्याळ चढवलं, पट्टा बांधला, शूज घातले की निघालो. स्त्रीकडे सौंदर्य असतं आणि हे सौंदर्य खुलवण्यासाठी या गोष्टी अशा पद्धतीनं संस्कृतीत मांडल्या गेलेल्या आहेत. सो या संस्कृतीमध्ये मांडल्या गेलेल्या गोष्टींना आपण कुसुमाग्रजांच्या एका वेगळ्या अँगलने आता इथे अनुभवणार आहोत. सो हा अँगल खूप इंटरेस्टिंग आहे. सो हा अँगल समजून घेऊया या त्यांच्या कवितेतला. तो हा बिशप जो आहे तो तिरक्या चालीने चालतो आणि तो सारखा राणीवर, त्या समोरच्या पटातल्या राणीवर त्याचं प्रेम आहे आणि तो तिला समजावतोय की प्लीज डोंट मूव्ह, बी देअर, तू राणी आहेस ना, राणीसारखी ना. पण हीच राणी त्याच्या ध्यानीमध्ये नसताना त्याच्यावरच अटॅक करून त्याला संपवते
आणि नंतर या राणीचं काय होतं जाणून घेऊया रामनाथकडनं कुसुमाग्रजांच्या या छान कविते. नमस्कार, माझं नाव रामनाथ कावले. कुसुमाग्रजांनी सांगितलेल्या या अनोख्या कहाणीचं नाव आहे, अनोख्या कवितेचं नाव आहे राणी. तुला काळजाशी घेऊन मी 100 वेळा सांगितलं होतं, तुला काळजाशी घेऊन मी 100 वेळा सांगितलं होतं की तुझी जागा तू सोडू नकोस. कधी सोडलीस तर तिरपी जाऊ नकोस, जरी तिरप जाण्याची मुभा दिली आहे तुला विधात्याने. पण अखेर डाव असा पडला की तिरप्या रेषेत दूरवर उभ्या असलेल्या बेसावत बिशपला घायाळ करण्याची प्राणांतिक कुवत तुला आली. पण तू धावून गेलीस त्या महंतावर तुफानासारखी. अगदी सहजतेने त्याची हत्या करून उभी राहिलीस त्याच्या रिकाम्या जागेवर. आपल्या विजयाचे हास्य, विषारी हास्य हवेवर पेरी. पण तुझ्या हास्यातील उन्मान पटावर ओघून पडण्यापूर्वीच तुला कळलंच नाही की एक शूद्र प्याद पुढे सरसावलं इतर 2 प्यादांच्या जोरात. एक शूद्र प्याद पुढे सरसावलं इतर 2 प्यादांच्या जोरात. अन तुझ्या आरसपणी गळ्यावर त्याने भिरकावला एक भीषण दयाहीन फास. आपल्या असंस्कृत मूल्यहीन सामर्थ्याचा आता विफल आहे आवागिनी तू. तुझं सौंदर्य, तुझं सिंहासन, तुझ्या पदक्षेपात गुंतलेली माझी अपेक्षा विफल आहे. 3 प्यादांनी चिरडलेलं तुझं शव आता पडणार आहे पराभूतपणानं. कुठे? त्या अटळ खोक्यामध्ये, म्हणजेच तू मारलेल्या बिशपच्या शवावर. राणी बुद्धिबळाच्या पटावरील एक शोकांतिका. क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाईसली प्रेझेंट. सो आय होप यू गॉट द स्टोरी, बट लेट मी कन्क्लूड. कार्यक्रमाची सांगता करताना कधी ना कुठल्या गोष्टीचा अभिमान नसायला. राणी हे प्रतीक आहे. म्हणजे आज मी मोठा झालो, मी श्रीमंत झालो, माझ्याकडे हे आलं, माझ्याकडे माणसं आली, माझ्याकडे पैसा आला, आणि मग हे जसं जसं आपण मोठे होत जातो ना, एक अहंकार आतमध्ये डोकायला सुरुवात. सरस्वतीच्या चरणी मी नेहमी असं सांगेन की मला, माझ्या विद्यार्थ्यांना, इथल्या शिक्षकांना कधीही अहंकार तिळमात्र सुद्धा शिवू देऊ. कारण ज्या मुमेंटला आपल्यातली ती राणी जागी होते, आपण कुठल्या तरी अशा बेसावर बिशपची विकेट काढतो आणि मग आपला अंत 3 शूद्र प्यादे मिळून करतात. ध्यानीमनी नसताना आपलंही कुणीतरी फॉलो करत असतं चांगल्या गोष्टींना, तसं वाईट चिंतणारी पण लोक असतात. आणि त्यामुळे जो दुसऱ्याचं वाईट करतो ना, त्याचा शेवट हा वाईटच असतो. सो कहाणी बहुत दिलचस्प थी आणि खूप छान पद्धतीने ती मांडली. सो थँक्यू सो मच. आणि ऑन दिस नोट आय थिंक आपल्या काव्य संमेलनाचा कार्यक्रम, आय रिअली हॅट्स ऑफ टू ऑल माय स्टुडंट्स. म्हणजे आय हॅव नेव्हर इमॅजिन्ड की इतका सुंदर हा कार्यक्रम होईल. आणि लवकरच हा कार्यक्रम आपण पालकांसमोर, आय वॉन्ट टू शो युअर फॅमिली मेंबर्स ज्यांनी तुम्हाला पाठवलंय. मग तुम्ही जर लग्न झालेलं असाल तर तुमचा नवरा काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतोय, सासूबाई, सासरे, मुलं, किंवा तुमच्या घरातली मंडळी. आता लवकरच आपण पुढच्या टप्प्यात आणखीन काहीतरी इंटरेस्टिंग आणू. काही विद्यार्थी ऑनलाईन हा कार्यक्रम पाहतायत, ऑफलाईन का मजा अलग आहे ना. सो इथे येऊन कुसुमाग्रजांच्या शेजारी बसून मला नाही वाटत ते तसबिरीत आहे, ते कुठेतरी आमच्या सोबतच इथे कुठेतरी बसलेले आहेत. आणि ही इज व्हेरी हॅपी की नुसता फोटोला हार घातला नाही, आज मी लोकांपर्यंत पोहोचलो. आणि ते आवाजची संकल्पना मराठी राजभाषा दिन साजरी करण्यामागची पूर्ण झाली. आणि याचं सगळं क्रेडिट मी माझ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मंडळींना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.